अर्जुन हे कृष्णाबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करतात. वेगवेगळे प्रसंग आठवून विशेषतः आपण पाहिलं, की पांडव ज्यावेळेस वनवासात होते 14 वर्षांच्या आणि त्या 14 वर्षांच्या काळामधला जो शेवटचा 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ होता. त्यामध्ये कसं कौरवांचा कौरवांच्या महारथींचा सागर हा शब्द वापरलेला आहे अर्जुनांनी, की तो महासागर कौरवांच्या महारथींचा पार करून अर्जुनाने एका हाती पूर्ण कौरव सेनेला पराभूत केलेलं. ज्यावेळेस कौरवांनी विराट राजाच्या राज्यावर भ्याडपणे हल्ला केलेला. भ्याडपणे याच्यासाठी, की विराट राजा हे अगोदरच दक्षिणेकडचं आक्रमण थोपवण्यामध्ये गुंतलेले होते आणि अशा वेळी कौरवांनी आक्रमण केलेलं. पण केवळ आणि केवळ भगवंतांच्या कृपेने अर्जुन, जे की अज्ञातवासामध्ये एका अ, नृत्य शिक्षिकेची भूमिका निभावत होते बृहन्नलेच्या रूपामध्ये. त्यांनी स्वतः जे की रथाचं सारथ्य करत होते विराट राजाच्या मुलाचं, उत्तराचं. तर तो घाबरल्यानंतर स्वतः त्यांनी आपलं गांडीव धनुष्य आणि धनुष्य बाण घेऊन पूर्ण कौरव सेनेचा पराभव केलेला आणि ज्या गायी कौरवांनी चोरून नेल्या होत्या विराट राजाच्या राज्यामधून, त्या अर्जुन परत आणू शकले. तर आपण पुढे जाऊ. खूप आजच्या श्लोकामध्ये पण खूप काही महत्त्वाचे लेसन्स, धडे आपण शिकू शकणार आहेत, की भगवंतांची कोणतीही गोष्ट शास्त्र सांगतं, की ही परफेक्ट म्हणजे परिपूर्ण असते. जरी आपल्या भौतिक दृष्टीने कधी कोणत्या गोष्टी आपल्याला समजत नसतील, की कृष्णाने असं का केलं, तसं का केलं? परंतु त्याचा जो अंतिम रिझल्ट, अंतिम जे त्याचं ध्येय प्राप्त होतं, ते प्रत्येक जीवासाठी कसं भलं करणारं असतं, त्याचे काही आपण आज उदाहरणं पाहू. आणि आजची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर आपण एक प्रेरणादायक भागवताचा एक तात्पर्य पाहू. की मागच्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांशी अ, अ, रतिरूपा माताजी, आम्ही अपडेट शेअर करत होतो एका विशेष भक्तांबद्दल, इथल्या सिंगापूर भक्तांच्या ग्रुपमधील अ, स्मृती राधा माताजींबद्दल. तर काल संध्याकाळी माताजींचे अंतिम संस्कार झाले. तर तो एक एपिसोड पूर्ण कन्क्लूड झाला तिथे समजा आणि खूप सारे भक्त जमले होते त्यांच्या अंतिम आणि खूप छान मोठ्या प्रमाणामध्ये कीर्तन केलं भक्तांनी आणि चांगला निरोप दिला. तर त्या संदर्भामध्ये एक आपण भागवताचं एक छोटंसं तात्पर्य पाहू आणि मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. हां, इथपासून. तर हा जो एपिसोड आहे भागवताचा ज्याचं आपण तात्पर्य पाहत आहोत, याच्यामध्ये आपण पाहतो की ध्रुव महाराज ज्यांची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे, ते कशाप्रकारे आपल्या आईकडे, सुनीतीकडे खूप त्यांचं हृदयामध्ये खूप हे झाल्यानंतर म्हणजे आपल्या सावत्र आईकडून, सुरुचीकडून अपमान झाल्यानंतर ध्रुव महाराज खूप दुःखी पण असतात आणि रागावलेले पण असतात, कारण ते क्षत्रिय असतात. तर क्षत्रियासाठी भगवद्गीता सांगते, की अपमान हे मृत्यूपेक्षा जास्त जास्त दुःख देणारं आहे. तर अशा वेळेला ज्यावेळेस ध्रुव महाराज त्यांच्या आईकडे जातात, त्यावेळेस त्यांची आई सर्वात अगोदर गोष्ट एक करते, की त्यांच्या हृदयामधील, मनामधील जी प्रतिशोधाची भावना आहे, जी बदल्याची भावना आहे, ती शांत करते आणि त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनातील सर्वात पहिली पथप्रदर्शिका गुरु म्हणजे असा व्यक्ती, ज्यांनी की भगवंतांकडे जाणारा मार्ग त्या व्यक्तीला दाखवला. तर अशी पथप्रदर्शिका गुरु ध्रुव महाराजांची असते त्यांची आई. तर एवढा छोटा हायलाइटेड केलेले 4-5 ओळीच पाहू आपण, की सुनीती देवी ध्रुव महाराजांची आई त्यांना सांगते, की "हे बाळा ध्रुवा, कृष्ण आहेत त्यांना भृत्यवत्सल म्हटलं जातं." तर ह्या श्लोकामध्ये हा शब्द येतो भृत्यवत्सल.
कृष्णांना भृत्यवत्सल म्हटलं जातं. याचा अर्थ आहे, भृत्यवत्सल शब्दाचा अर्थ आहे, की जे भक्तांच्या प्रती खूप विशेषतः काळजी करतात, दयाळू असतात. आणि त्या सांगतात सुनीती ध्रुव महाराजांना, की "तू माझ्याकडे आला रडत-रडत, कारण तुझ्या जी सावत्र आई आहे, तिने तुझा अपमान केला. पण मी एक अबला स्त्री आहे आणि मी तुझं काय भलं करू शकणार? मी काय अ, तुझ्या बाजूने बाजू घेऊन विरोध काय करू शकणार तुझ्या वडिलांचा किंवा तुझ्या सावत्र आईचा? मी तुझ्यासाठी काहीही योग्य किंवा चांगलं करू शकत नाही त्या स्थितीमध्ये, कारण माझी तेवढी स्थिती नाहीये ह्या राजकुटुंबामध्ये. परंतु जे कृष्ण आहेत, ते आपल्या भक्तांच्या प्रती खूप दयाळू आहेत आणि मला माहिती आहे, की तुझ्या हृदयामध्ये खूप तुला दुःख वाटलेलं आहे तुझ्या आईच्या अशा वागण्याने. तू कृपया त्यांच्याकडे जा आणि ते तुला तुझं जे मनामधली जी धग आहे अपमान झाल्यामुळं आणि जे दुःख आहे, तुला निश्चित ते सोलेसला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीच माताजीच? सांत्वना. सांत्वना किंवा शांतता तुझ्या हृदयामध्ये खरं तेच देऊ शकतील. आणि कशाप्रकारे ते तुला सांत्वना देऊ शकतील, की कंबाइंड काइंडनेस ऑफ मिलियन्स ऑफ मदर्स, म्हणजे लाखो, करोडो आईंची जी माया आहे आणि जी प्रेम आहे आणि जे सांत्वना आहे, ते पण त्याच्या पण पलीकडे जाऊन भगवंत तुला सांत्वना देऊ शकतील. कशाप्रकारे? त्यांच्या प्रेमळ आदान-प्रदानाने, त्यांच्या सर्व लेकरांसोबत. आणि ज्यावेळेस प्रत्येक दुसरा व्यक्ती हा कोणताही जगातला व्यक्ती ज्यावेळेस आपलं दुःख क्षमवण्यासाठी असमर्थ असतो, त्यावेळेला कृष्ण निश्चित अशा भक्ताला मदत करतात, एकटं सोडत नाहीत. तर अशा प्रकारे सुनीती देवी ज्या आहेत, ध्रुव महाराजांच्या आई, त्या त्यांना आधार देतात आणि कृष्णाकडे जाण्याची वाट दाखवतात आणि अश्युरन्स त्यांना देतात, की "तू काळजी करू नको, की तू एकटा नाहीयेस." की भगवंत आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही. त्याच्यामुळे तू जंगलात गेल्यानंतर पण असं समजू नको, की तू एकटा पडशील. माझ्यासारख्या लाखो, करोडो आईंची जी माया आहे, त्यापेक्षा चांगली काळजी घेण्यासाठी भगवंत हे समर्थ आहेत. तू त्यांचा आश्रय घे. तर सांगण्याचा हेतू हा, की आपल्या जीवनामध्ये पण ज्यावेळेस काही अडचणी येतील आणि कोणतीच गोष्ट आपल्याला ज्यावेळेस आधार देण्याकरता असमर्थ वाटेल, कोणती व्यक्ती, त्यावेळेस आपण कधीही कृष्णाचा आश्रय सोडला नाही पाहिजे. उलट कृष्णाचा आश्रय अधिक तीव्रतेने घेतला पाहिजे आणि भागवतम स्वतः सांगत आहे, की असे भगवंत कृष्ण जे आपले परमपिता आहेत, ते हजारो, लाखो आईंची माया पण कमी पडेल, एवढं चांगली काळजी घेण्याकरता आपल्या भक्तांची समर्थ आहेत. तर याच्यासोबत आपण चालू करू आणि भागवताच्या अशा तात्पर्याचा आपण नेहमी आश्रय घेत राहिला पाहिजे, जेणेकरून आपला भक्ती मार्गावरील विश्वास जो आहे, तो एकदम कणखर, दृढ राहील. नाहीतर तो जर विश्वास असा डळमळणारा असेल, तर थोडी पण जीवनामध्ये अडचण आली, की सर्वात पहिली कॅज्युअल्टी काय होते? भक्ती होते. की भक्त कधी-कधी नवशिका भक्तांचा असा समज असतो, की भक्ती मार्ग घेणं म्हणजे भौतिक जगातले अडचणी, भौतिक जगातले दुःख येणार नाहीत. पण ही खरी समज नाहीये. भक्ती मार्ग अवलंबने म्हणजे जरी त्या अडचणी आल्या, तरी कृष्ण भक्तीमध्ये जर आपण कणखर, मुरलेले असू, चांगले जोडलेले असू, आपले पाळेमुळे, तर त्या अडचणींच्या वादळाने आपली भक्ती कधी उन्मळून पडणार नाही. उलट जास्त दृढ होत जाईल. तर आपण आजच्या श्लोकाने सुरुवात करू. मागच्या चर्चेमध्ये आणि आज आपण आत्ता सुरुवातीला जी चर्चा केली त्याच्यावर कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीच, माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे. श्लोक क्रमांक 15. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. यो भीष्मकर्ण गुरुशल्य चमुक्ष्वदभ्र भीष्मकर्ण गुरु शल्य च मूष्वदभ्र
राजन्यवर्य रथमण्डलमण्डितासु राजन्यवर्यव्रतमण्डितासु अग्रेचरो मम विभो रथयूथपानाम् अग्रेचरो मम विभो रथयूथपानाम् मायूर्मनांसि च दृशा सह ओज आर्चत् मायूर्मनांसि च ईशा ओज आर्चत्. तर या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की बाह्य दृष्टीने पाहायला गेलं तर कृष्णाने अर्जुनाला सामर्थ्य दिलं, शक्ती दिली, जेणेकरून अर्जुन ह्या युद्धभूमीमध्ये कोणत्या आता कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये नाही आहेत आपण अजून. ते युद्ध होण्याचं बाकी आहे. पण हे विराट राजाच्या राज्यावर आक्रमण केल्यानंतर कौरवांनी जे युद्ध झालं त्याचा रेफरन्स दिलेला आहे, की त्या युद्धभूमीमध्ये जरी अर्जुनाने सामर्थ्य दिलं, कौरव सेनेतल्या ह्या महारथींना हरवण्याचं किंवा नंतर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत पण सामर्थ्य दिलं, परंतु ह्या सामर्थ्य दिल्याने असं नाही की भगवंतांनी हे कौरवांचे जे महारथी होते त्यांना पराभूत होण्यासाठी किंवा मृत्यू पावण्यासाठी सोडून दिलं. आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू, की भगवंतांनी त्यांचं पण भलं कसं काय केलं, अर्जुनासारख्या महान भक्ताकडून पराभूत होऊन आणि नंतर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये मृत्यू प्राप्त करून ते आपण पाहू. सुषमा माताजी, हरे कृष्ण. तुम्हाला वाचायचंय का? अनम्यूट करा. हरे कृष्ण. कदाचित माताजींच्या माईकमध्ये बहुतेक इश्यू आहे, आवाज येत नाहीये. रतिरूपा माताजी, तुम्हाला आवाज येत आहे का? नाही प्रभूजी, नाही येत. ठीक. हरे कृष्ण. बाकीचे कोणते भक्त आहेत का? कुणाला वाचायचंय का? हरे कृष्ण. नाव सांगा प्रभूजी, माताजी, जे कोणी नाही तर मला प्रत्येक सर्च करावं लागेल. कुणाला वाचायचंय? मी वाचू प्रभूजी. हा, अलका माताजी, हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. मी पान काढायचं, माझं पान कुठे गेलं? स्क्रीनवर पहा. हो नाही सापडलं. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येतोय? हा. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येतोय? हा, सुषमा माताजी, तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे? हो. आवाज येतोय का विचारायचं? आवाज येतोय माताजी. थँक्यू. हरे कृष्ण. ज्यांनी प्रत्येकाचे आयुष्य हरण केले ते भगवंतच होते. त्यांनीच रणांगणामध्ये भीष्म, कर्ण, द्रोण, शल्य अशा विपक्षी प्रमुख सेनानींनी योजलेल्या मोठ्या सैन्य व्यूहातून त्यांची विचारशक्ती आणि पराक्रम काढून घेतला. त्या सेनानींच्या योजना अतिशय कौशल्यपूर्ण आणि आवश्यकतेपेक्षा अधिक संपन्न होत्या. असे असून देखील भगवान श्रीकृष्णांनी पुढे होऊन त्या निष्फळ केल्या. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या अंतःकरणातील परमात्म्याच्या रूपाने सर्वांच्या ठायी स्वतःचा विस्तार करतात आणि तेथून ते स्मृती, विस्मृती, ज्ञान अथवा त्याचा अभाव या आणि सर्व मानसिक क्रियांचे प्रत्येकास दिग्दर्शन करतात. भगवद्गीता 15.15. तेच सर्वश्रेष्ठ स्वामी असल्याने ते एखाद्या जीवाचे आयुष्य वाढवू शकतात, घटवू शकतात. याच रीतीने भगवंतांनी आपल्या योजनेप्रमाणे कुरुक्षेत्रावरील युद्ध घडवून आणले. या लोकी युधिष्ठिरांचे सम्राटपद स्थापन करण्यासाठी या युद्धाची आवश्यकता आहे असे त्यांना वाटले आणि आपला हा दिव्य उद्योग तडीस नेण्यासाठी त्यांनी आपल्या सर्व सामर्थ्यशाली इच्छेने प्रतिपक्षातील सर्वांचा वध केला. हा प्रतिपक्ष भीष्म, द्रोण आणि शल्य अशा थोर सेनापतींच्या बळावर सर्व सैनिकी सामर्थ्यांनी सुसज्ज होता आणि भगवंतांनी सर्व प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या योजून अर्जुनाला सहाय्य केले नसते तर त्याला ही लढाई जिंकणे शक्यच नव्हते. अशा प्रकारचे डावपेच प्रत्येक योद्धा अगदी आधुनिक लढाईत सुद्धा लढवीत असतो. त्यांचे स्वरूप प्रामुख्याने हेरगिरी, सैनिकी डावपेच आणि राजनैतिक कटकारस्थाने असे असते. परंतु अर्जुन हा भगवंतांचा प्रिय भक्त असल्याने त्याला कोणतीही वैयक्तिक चिंता करावी लागली नाही. भगवान श्रीकृष्णांनीच त्याचे रक्षण केले. असा हा भगवत भक्तीचा मार्ग आहे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभूजी.
हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे, की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आणि हे कुरुक्षेत्राचं रेफरन्स आहे. मागचं विराट राजाचं होतं. का? कारण इथे त्यांच्या वधाबद्दल सांगितलंय, की सर्व सामर्थ्यशाली जे योद्धे होते कौरवांच्या बाजूने त्यांचा मृत्यू झाला, जे की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर झाला. तर अशा ठिकाणी भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे, की प्रत्येकाचे आयुष्य त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर 5 पांडव सोडले आणि काही मोजके जर व्यक्ती सोडले जसे कृपाचार्य वगैरे, तर जे महान महारथी होते भीष्म, कर्ण, द्रोणाचार्य, शल्य इत्यादी इत अशा सर्व महारथींचे आणि दोन्ही बाजूंच्या सैन्याचे पण जे आयुष्य आहे, भगवंतांनी हरण केले. तर 2 गोष्टी आपण पाहू, की भगवंत कशाप्रकारे कुणाचेही आयुष्य त्यांना ज्या प्रकारे योग्य वाटेल त्या प्रकारे कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी दोन्ही समर्थ आहेत. एका बाजूने भगवद्गीता सांगते, की प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणीमात्र जो जन्माला आलेला आहे, त्याचं आयुष्य ठरलेलं आहे. आयुष्य म्हणण्यापेक्षा जे घेण्याचे श्वास आहेत, आपण जे श्वास घेतो ते ठरलेले आहेत. परंतु भगवंत हे या भौतिक नियमांच्या पेक्षाही परे आहेत. ते ठरवू शकतात, की कुणाचं आयुष्य त्यांच्या अयोग्य कर्मांनी, त्यांनी केलेल्या महान अपराधांमुळे कदाचित कमी होऊ शकतं. जसं आपण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील ह्या महारथ्यांचं पाहतो आणि भागवत सांगतं, की हा आयुष्य कमी होण्यामागचं कारण म्हणजे मुख्यतः त्या कौरवांच्या राजसभेतील द्रौपदीचा झालेला अपमान आणि तो अपमान होत असताना हे जे महारथी शांत बसलेले, त्यांनी विरोध नाही केला, ते सर्व त्यांचं आयुष्य कमी करण्यासाठी स्वतः कारणीभूत ठरले. तर अशा प्रकारे एखाद्या महान भक्तांच्या प्रती अपराध केल्याने असं सांगितलं जातं, की कधी-कधी एका व्यक्तीने जर भगवंतांच्या महान भक्तांच्या प्रती अपराध केला, तर पूर्ण कुटुंबाला, कुटुंबच नव्हे तर पूर्ण त्या समाजाला किंवा समाजच नव्हे, तर त्या गाव किंवा प्रदेशाला पण त्याचं फळ भोगावं लागू शकतं. आणि त्याचप्रमाणे एक भक्त, एक व्यक्ती कुटुंबातील जर शुद्ध भक्त झाला, तर शास्त्र सांगतं, भागवत सांगतं, की त्याचे 21 जनरेशन्स, 21 पिढ्या अगोदरच्या आणि 21 पिढ्या नंतरच्या ह्या सर्वांना मुक्ती प्राप्त होऊ शकते, जर एक व्यक्ती जर भगवंतांचा शुद्ध भक्त झाला तर. तर अशा प्रकारे भगवंत दोन्हीही अधिकार आपल्या हातामध्ये ठेवतात. ज्या प्रकारे या क्षेत्रावरील महारथांचं आयुष्य त्यांनी हरण केलं. मग दुसरा मुद्दा हा येतो, की मग यांना नरकात पाठवलं का? तर अजिबात नाही. भागवत सांगतं, मी आता एक श्लोक तुमच्या सगळ्यांसाठी शोधत होतो. 3ऱ्या स्कंदामध्ये श्लोक येतो, पण आपण कधी मे बी दुसऱ्या वेळेला पाहू, की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे भागवतामध्येच, की कशाप्रकारे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील प्राण सोडलेला प्रत्येक सैनिक हा त्याला भगवत धाम प्राप्त झालं आणि त्यांचं जे फॉर्च्यूनला सौभाग्य त्या सर्व सैनिकांचं, त्या सर्व महारथींचं, ज्यांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील प्राण सोडला, हे एवढं सौभाग्य महान होतं, की कृष्णाने स्वतः शिशुपाल जो की भगवंतांच्या प्रती अतिशय ईर्ष्या, मत्सर ठेवणारा असुर होता. त्या असुराला पण एवढं श्रेष्ठ गंतव्यस्थान प्राप्त झालं नाही. भगवंतांनी स्वतः त्याचा वध करून जेवढं श्रेष्ठ गंतव्यस्थान प्राप्त झालं, या कुरुक्षेत्रावरील प्रत्येक सैनिकाला, प्रत्येक महारथ्याला. का? कारण ह्या महारथींचा जो मृत्यू झाला होता, तो भगवंतांच्या मारण्याने नव्हता झाला, तर भगवंतांचे जे अतिशय प्रिय आणि शुद्ध भक्त आहेत अर्जुन, ह्यांच्या बाण मारण्याने ह्या सर्व महारथींचा, सैनिकांचा मृत्यू झालेला आणि त्याच्यामुळे भगवंतांना आपले भक्त एवढे प्रिय आहेत, की त्यांनी ज्यांना ही शुद्धीकरण, ही कृपा प्राप्त झाली त्यांच्या भक्तांच्या सोडलेल्या बाणांद्वारे, त्या सर्व सैनिकांना भगवंतांनी एवढी श्रेष्ठ गती प्राप्त करून दिली, जी की त्यांनी स्वतः वध केलेल्या असुरांपेक्षाही श्रेष्ठ गती भगवंतांनी त्यांच्या भक्तांद्वारे
मारल्या गेलेल्या सर्व सैन्याला प्राप्त करून दिली. तर हे आहे भगवंतांचं आपल्या भक्तांप्रती असणारं प्रेम. आणि असं सांगितलं जाते की हा प्रत्येक जण जो की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर किती क्षत्रिय मारल्या गेले प्रभुजीज माताजीज, कोण सांगेल? पूर्ण नंबर जरी माहिती नसाल तरी अप्रॉक्सिमेट जवळपास 11 श्रेणी. 11 श्रेणी. हा 16 का 11? सी 10.5 10.5 अक्षयोनी ही कौरवांच्या बाजूनी सेना होती आणि 7 अक्षयोनी ही पांडवांच्या बाजूनी सेना होती. पण अक्षयोनी हा शब्द तर सर्वांना माहिती नाही की एक्झॅक्टली नंबर किती बनतो त्याचा. तर अप्रॉक्सिमेटली जर आपल्या आजकालच्या इंग्रजी अंकांमध्ये सांगायला गेलं तर 64 करोड सैन्य एवढं दोन्ही बाजूचं मिळून मारलं गेलं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. तर ऑब्व्हियसली 64 करोड सैन्य मारलं जाणं म्हणजे ते रणांगण किती मोठं असलं पाहिजे. म्हणजे कृष्णापासून दूर-दूरवर मारले गेलेले सैनिक पण भागवत सांगतं, की त्यांचा मृत्यू कृष्णाच्या समोर, कृष्णाच्या उपस्थितीत झाला होता आणि त्यांनी आपले प्राण कृष्णाला पाहून सोडले होते. त्या सर्वांना भगवत धाम प्राप्त झालं. आणि त्याच प्रकारे आपण दुसरं पण उदाहरण पाहतो. कृष्ण ज्याप्रमाणे आयुष्य घटवू शकतात, ज्याचं उदाहरण आपण आत्ता पाहिलं, कृष्ण आयुष्य वाढवू पण शकतात. की ज्यावेळेस श्रील प्रभुपाद पाश्चात्य देशांमध्ये भगवत नामाचा आणि भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरिता गेले, त्यावेळेस आपण पाहतो की जलदूता त्या कार्गो शिपवरून मालवाहू जहाजावरून श्रील प्रभुपाद जात होते आणि त्यांना 2 हार्ट अटॅक त्या जवळपास महिनाभराच्या प्रवासामध्ये आले समुद्रावर प्रवास करत असताना. आणि परिस्थिती अतिशय कठीण होती. परंतु श्रील प्रभुपाद सांगतात, की भगवंतांनी स्वतः त्यांचे प्राण वाचवले. त्यांची ही सेवा जी बाकी होती, कृष्णाच्या नावाचा, कृष्ण भक्तीचा प्रचार-प्रसार करण्याची पाश्चात्य देशामध्ये, त्याच्यामुळे ती सेवा घडवून आणण्यासाठी श्रील प्रभुपादांचं आयुष्य भगवंतांनी वाढवलं. त्याच प्रकारे आपण बघतो, की पाश्चिमात्य देशात गेल्यानंतर, अमेरिकेत गेल्यानंतर पण श्रील प्रभुपाद यांना तब्येत खूप बिघडलेली 1969-70 च्या काळामध्ये आणि ज्यावेळेस श्रील प्रभुपाद वृंदावनमध्ये परत आले आणि भक्त हे केवळ 1.5-2 वर्ष भक्तीमध्ये रुजलेले होते. परंतु आणि प्रभुपादांना हे पण माहीत नव्हतं, की त्यांना परत अमेरिकेला येणं शक्य होईल का नाही प्रकृती अस्वास्थ्यामुळे. परंतु भगवंतांच्या कृपेने ज्यावेळेस प्रभुपादांच्या शिष्यांनी प्रभुपादांना विनंती केली, की आम्ही कशाप्रकारे कृष्णाला प्रार्थना करू शकतो, आपली तब्येत बिघडू नये आणि आपण परत येऊ शकाल यासाठी. त्यावेळेस श्रील प्रभुपादांनी सांगितलं, की तुम्ही नरसिंहदेवांना प्रार्थना करू शकता. जर त्यांची इच्छा असेल, तर आमच्या गुरूंना कृपया त्यांची प्रकृती व्यवस्थित करून त्यांना परत येऊ द्या. आम्हाला कृष्ण भक्तीमध्ये अजून काही काळ मार्गदर्शन प्राप्त होण्यासाठी. आणि प्रभुपाद सांगतात, की त्यावेळेस पण त्यांचं आयुष्य भगवंतांच्या कृपेने वाढवलं गेलं. केवळ आणि केवळ भक्तांना त्यांच्या भक्तीमध्ये मदत होण्यासाठी. तर सांगण्याचा अर्थ, की भागवतामध्ये सांगितलेलं आहे, की कृष्ण आयुष्य वाढवू पण शकतात आणि हरण पण करू शकतात, कमी पण करू शकतात, ज्या प्रकारचे आपले कार्य असतील. तर ऑब्व्हियसली भक्ती करण्यामागे आपला उद्देश हा नाहीये, की आपलं जीवन काळ वाढवण्यासाठी. आपला उद्देश आहे, की जेवढा जीवनकाळ आपल्याला भगवंतांनी दिला आहे, तेवढ्यामध्ये आपल्या भक्तीमध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी जरूर एका गंभीर भक्ताने प्रयत्न करायला पाहिजे. परंतु जसं की आपण इंजिनिअरिंग करताना युनिव्हर्सिटीमध्ये एक ग्रेस मार्क्स असतात. ग्रेस मार्क्सचा अर्थ आहे, की 10 विषय आहेत वर्षभरामध्ये आणि 9 विषयांमध्ये आपण पास झालेलो आहोत आणि 10व्या विषयामध्ये समजा 40ची जर पासिंग आहे, तर एक थ्रेशोल्ड म्हणजे 35च्या वर पडत आहे त्या मुलाला, तर त्याला 3 किंवा 4 मार्क मॅक्सिमम 5 मार्क हे ग्रेस मार्क म्हणून दिले जातात, की 9 विषयांमध्ये पास झालाय, एकामध्ये गाडी अडकत आहे, तर तेवढ्यासाठी ग्रेस मार्क मिळून जेणेकरून त्या विषयाचा एक विषय अडणार नाही, 1 वर्ष वाया जाणार नाही. तशाच प्रकारे भगवंत पण आपल्या भक्तांच्या प्रती दयाळू असतात. आणि अशा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील महारथींचा जो महान सागर होता, त्या सर्व महारथींवर त्यांचा मुकाबला करण्यासाठी अर्जुनाला
भगवंतांनी सामर्थ्य दिलं. आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं, की कशाप्रकारे कुरुक्षेत्राचं युद्धभूमीवरील युद्ध ज्यावेळेस संपलं, त्यावेळेस अर्जुनाला रथामधून उतरण्यासाठी भगवंतांनी प्रथम सांगितलं आणि अर्जुनाने भगवंतांना मान देण्यासाठी सांगितलं, की "नाही प्रभू, तुम्ही अगोदर उतरा." आणि कृष्ण म्हणाले, "नाही, तू अगोदर उतर." आणि ज्यावेळेस अर्जुन उतरला रथामधून आणि कृष्ण त्याच्या पाठीमागे उतरले, तर तो पूर्ण रथ हा अग्नीमध्ये भस्मसात झाला अर्जुनाचा. तर सांगण्याचा हेतू हा, की अर्जुन एक नाही तर अनेक वेळा मारल्या गेला असता, जर भगवंतांनी त्याला सुरक्षा प्रदान केली नसती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. तर अर्जुन ही सारी आपली कृतज्ञता ह्या साऱ्या प्रसंगातून व्यक्त करत आहे. श्लोक क्रमांक 16. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. यद्दोषुमा प्रणिहितं गुरुभीष्म कर्णा भीष्मकर्णा न बबालिकाद्यै न बालिकाद्यै अस्त्राण्यमोघमहिमानि निरूपितानि अस्त्राण्यमोघमहिमानि निरूपितानि नोपस्पृशोर्नो हरिदासमिवासुराणि नोपस्पृशोर्नो हरिदासमिवासुराणि. हरे कृष्णा. सुषमा माताजी अनम्यूट करा. हो प्रभूजी, आवाज येतोय का? हा येतो. हरे कृष्ण. भगवान नृसिंह देवांचे भक्त प्रल्हाद महाराज दानवांच्या शस्त्रास्त्रापासून पूर्ण सुरक्षित राहिले. तसे भीष्म, द्रोण, कर्ण, भूरिश्रवा, सुशर्मा, शल्य, जयद्रथ आणि बाल्लिक अशा सर्व मोठमोठ्या सेनापतींनी आपल्या अमोघ शस्त्रास्त्रांचा माझ्यावर प्रयोग केला. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ती शस्त्रे माझ्या केसाला सुद्धा स्पर्श करू शकली नाहीत. तात्पर्य: भगवान नृसिंहदेवांचे परमभक्त श्री प्रल्हाद महाराज यांचे चरित्र भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये वर्णन करण्यात आले आहे. 5 वर्षाचे लहान बालक प्रल्हाद महाराज हे आपला पिता हिरण्यकशिपू याच्या द्वेषाचा विषय झाले होते, कारण ते भगवंतांचे निष्ठावंत भक्त होते. या राक्षस पित्याने आपल्या भक्त पुत्राला मारण्यासाठी सर्व प्रकारची शस्त्रे उपयोगात आणली. परंतु आपल्या पित्याच्या या सर्व संहारक कृत्यातून प्रल्हाद महाराज भगवत कृपेने वाचले. त्यांना अग्नीत टाकण्यात आले, उकळत्या तेलात टाकण्यात आले, त्यांचा कडेलोट करण्यात आला, त्यांना हत्तीच्या पायी देण्यात आले आणि त्यांना विषही घालण्यात आले. शेवटी वडिलांनी स्वतः पुत्राला मारण्यासाठी खड्ग हाती घेतले. तेव्हा नृसिंहदेव प्रकट झाले आणि प्रल्हादांसमोरच त्या नृशंस पित्याचा वध करण्यात आला. तेव्हा कोणीही भगवत भक्ताला मारू शकत नाही. त्याचप्रमाणे अर्जुनाचेही भगवंतांनी संरक्षण केले. भीष्मांसारख्या प्रतिपक्षीयांनी सर्व प्रकारची घातक शस्त्रास्त्रे पांडवांवर सोडली, परंतु भगवंतांनी त्यांना वाचविले. कर्ण, कुंतीचा पांडूशी विवाह होण्यापूर्वी सूर्यदेवापासून तिला झालेला हा पुत्र. जन्मताच त्याला कवचकुंडले होती. अप्रतिहत वीराचे ते एक असामान्य लक्षण होय. प्रारंभी त्याचे नाव वसुसेन होते, परंतु पुढे मोठा झाल्यावर आपली अंगभूत कवचकुंडले त्याने इंद्रदेवाला अर्पण केली, त्यामुळे त्याचे नाव वैकर्तन पडले. कुंतीच्या कौमारी अवस्थेत त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला गंगेत सोडून देण्यात आले. नंतर अधीर रथाने त्यास उचलले आणि तो व त्याची पत्नी राधा यांनी आपल्या पुत्राप्रमाणे त्याचा सांभाळ केला. कर्ण अतिशय उदार होता. ब्राह्मण याचकाला तो कधीच विनमुख पाठवीत नसे. याच उदार वृत्तीतून त्याने आपली कवचकुंडले इंद्रदेवाला दान केली. त्यामुळे अत्यंत संतुष्ट होऊन इंद्रदेवाने त्याला शक्ती नावाचे अस्त्र दिले. द्रोणाचार्यांच्या शिष्यवर्गात त्याला प्रवेश मिळाला. अगदी प्रारंभापासून त्याची अर्जुनाशी काहीशी स्पर्धा होती. अर्जुनाशी असलेली त्याची सततची स्पर्धा पाहून दुर्योधनाने आपला सहकारी म्हणून त्यास निवडले आणि हळूहळू त्यातून मोठा जिव्हाळा निर्माण झाला. द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी राजमंडळात तोही उपस्थित होता.
त्याने आपले कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न केला तेव्हा द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने सभेमध्ये कर्ण हा सूतपुत्र असल्यामुळे त्याला स्वयंवरात भाग घेता येणार नाही असे घोषित केले. तरी त्याला त्या स्पर्धेत प्रवेश नाकारला गेला. तरीही जेव्हा अर्जुन छताला टांगलेल्या माशाचा वेध करण्यात यशस्वी झाला व द्रौपदीने त्यास वरमाला अर्पण केली तेव्हा कर्ण आणि अन्य निराश राजकुमारांनी अर्जुन द्रौपदीसह जात असताना त्यांना मोठाच अडथळा आणला. विशेषतः कर्ण त्यावेळी अतिशय शौर्याने लढला, परंतु अर्जुनाने त्या सर्वांचाच पराभव केला. अर्जुनाशी असलेल्या सततच्या वैराने दुर्योधन त्याच्यावर प्रसन्न असे आणि आपण सत्तेवर आल्यावर त्याने कर्णाला अंगदेशाच्या राज्यावर अभिषिक्त केले. द्रौपदीला जिंकण्याच्या कार्यात अपयश आल्यानंतर कर्णाने दुर्योधनाला राजा द्रुपदावर आक्रमण करण्याचा परामर्श दिला, कारण द्रुपदाचा पराभव केल्यास अर्जुन आणि द्रौपदी दोघांनाही पकडता येणार होते. या कारस्थानाविषयी द्रोणाचार्यांनी त्यांची भर्त्सना केली आणि पश्चात त्यांनी हा बेत सोडून दिला. कर्णाचा अर्जुनानेही नव्हे तर भीमानेही अनेक वेळा पराजय केला. कर्ण हा आजच्या बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडू या प्रांताचा राजा होता. त्याने युधिष्ठिरांच्या राजसूय यज्ञसमारंभात सक्रिय भाग घेतला होता. पुढे शकुनीच्या योजनेप्रमाणे प्रतिस्पर्धी भावाभावात जेव्हा द्यूत खेळले गेले तेव्हा कर्णाने त्या द्यूतातही भाग घेतला आणि द्रौपदी पणाला लावली गेली. तेव्हा त्याला अत्यंत आनंद झाला. त्यामुळे पूर्वीच्या वैरात भरच पडले. द्रौपदी जेव्हा पणाला लावण्यात आली होती तेव्हा परिणाम घोषित करण्यास त्याला अत्यंत उत्साह होता आणि पांडव आणि द्रौपदी यांची वस्त्रे हिरावून घ्यावीत अशी दुःशासनाला त्याने आज्ञा दिली. त्याने द्रौपदीला सांगितले की तू आता दुसरा पती निवड, कारण पांडव तुला द्यूतात हरल्याने तू आता कौरवांची दासी झाली आहेस. तो पांडवांचा नेहमीच वैरी राहिला आणि जेव्हा जेव्हा संधी सापडेल तेव्हा तेव्हा पांडवांचा पान उतारा करण्याचा त्याने प्रयत्न केला. कुरुक्षेत्रावरील युद्धात कोणता पक्ष विजयी होणार याची त्याला पूर्वकल्पना आली. त्याने असा अभिप्राय दिला की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी आहेत, तेव्हा या लढाईत अर्जुन विजयी होणार. त्याचे भीष्मांशी नेहमीच मतभेद असत आणि काही वेळा तो गर्वाने सांगत असे की भीष्मांनी जर आपल्या योजनेत ढवळाढवळ केली नाही तर आपण 5 दिवसात पांडवांचा बिमोड करून दाखवू. परंतु भीष्म पडले तेव्हा तो अतिशय उदास झाला. इंद्रदेवाकडून मिळालेल्या शक्ती या अस्त्राने त्याने घटोत्कचस मारले. कर्णाचा पुत्र वृषसेन याचा अर्जुनाने वध केला. पांडव सैन्यांपैकी सर्वात जास्त वीर कर्णाने मारले. अंततः अर्जुनाशी त्याचे घनघोर युद्ध झाले. कर्णच एक असा होता की त्याने युद्धात अर्जुनाचा मुकुट उडवून दिला, परंतु त्याच वेळी त्याच्या रथाचे चाक रणांगणामध्ये चिखलात रुतले. चाक बसविण्यासाठी तो जेव्हा खाली उतरला तेव्हा अर्जुनाने संधी साधून त्याला ठार मारले. त्यावेळी तसे न करण्याविषयी त्याने अर्जुनाला विनविले, परंतु अर्जुनाने ते ऐकले नाही. नप्ता किंवा भूरिश्रवा हरे कृष्ण. तुम्ही हरे कृष्ण म्यूट. हरे हरे कृष्ण कृष्ण प्रभुजी. माताजी, पॉज करा, आपण एवढा आधी चर्चा करू. ओके. तर धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर आपण आतापर्यंत सर्वात अगोदर अर्जुन आठवत आहेत कशा धर्मग्रहण केलं. तर भगवद्गीतेत ज्यावेळेस सांगितलंय की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर त्यावेळेस गीता भागवत सांगतात की कृष्णाला असुरांना मारण्यासाठी स्वतः येण्याची गरज नाहीये. हिरण्यकशिपूचा वध भगवंत त्याचं हृदय थांबवून पण 2 मिनिटांमध्ये करू शकले असते आणि त्यासाठी त्यांना नरसिंहदेवांच्या रूपामध्ये येण्याची आवश्यकता नव्हती. परंतु नरसिंहदेवांच्या रूपामध्ये भगवंत अवतरले केवळ आणि केवळ आपले शुद्ध भक्त प्रल्हाद महाराज ह्यांचं वचन, ह्यांचे शब्द खरे ठरवण्यासाठी. कारण ज्यावेळेस हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांना विचारलेलं की का तुझे विष्णू ह्या पिलरमध्ये, या खांबामध्ये पण आहेत, तर प्रल्हाद महाराज हो म्हणालेले की सर्व ठिकाणी आहेत, या खांबामध्ये पण आहेत. आणि ते वचन सत्य ठरवण्यासाठी भगवंत स्वतः अवतरित झाले त्या खांबामधून नरसिंहदेवांच्या रूपामध्ये. आणि असं सांगितलं जातं की हिरण्यकशिपू जरी प्रल्हाद महाराजांच्या प्रती एवढे सर्व त्यांना त्रास देत होते, त्यांच्या जीव घेण्यासाठी एवढे सर्व प्रयत्न केले,
हिरण्यकशिपूने जसं इथे सांगितलेलं आहे, की त्यांना कसं अग्नीमध्ये टाकण्यात आलं, उकळत्या तेलात टाकण्यात आलं, त्यांचा कडेलोट करण्यात आला, वेड्या हत्तींच्या पायाखाली त्यांना देण्यात आलं किंवा अ, खूप विषारी सापांनी भरलेल्या अशा खड्ड्यामध्ये त्यांना टाकलं गेलं. तर एवढे सर्व प्रल्हाद महाराजांच्या प्रती अपराध करून पण जर कोणी एक व्यक्ती हिरण्यकशिपूबद्दल सर्वात जास्त प्रेम करीत होता, तर तो व्यक्ती म्हणजे प्रल्हाद महाराज. कसं आपण ओळखू शकतो? की प्रल्हाद महाराजांसाठी खूप सोपं असलं असतं भक्ती मार्गाचं पालन करणं, जर त्यांनी आपल्या वडिलांना एक गोष्ट हो म्हटली असती, की "हो बाबा, तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाहीये." पण प्रल्हाद महाराजांची आपल्या पित्याप्रती जी करुणा होती, ती एवढी होती, की त्यांना आपल्या पित्याला नरकामध्ये जाऊ द्यायचं नव्हतं. त्यांना आपल्या पित्याला विष्णूंबद्दल सांगायचं होतं, जेणेकरून त्यांचं पण शुद्धीकरण व्हावं. आणि त्या एका करुणेपोटी, त्या एका प्रेमापोटी प्रल्हाद महाराजांनी स्वतःचा जीव पण उधार करायचं ठरवलं. पण आपल्या पित्यासमोर जे भक्तीचं तत्व आहे, ते मांडण्यापासून ते पाठीमागे हटले नाहीत. जर प्रल्हाद महाराजांनी फक्त त्यांच्यासमोर हो, हो जरी केलं असतं आणि एकांतात भक्ती मार्गाचं पालन केलं असतं, तरी ते जरूर भगवत धामाला प्राप्त होऊ शकले असते. आणि तेच प्रल्हाद महाराजांचं आपण हिरण्यकशिपूचा वध झाल्यानंतर पाहतो, की हे नरसिंहदेव स्वतः प्रल्हाद महाराजांना विनंती करत होते, की तुम्ही माझ्याकडून काही वरदान मागा. आणि प्रल्हाद महाराजांनी भगवंतांना स्वतः हरवलं, हे म्हणून, की "हे भगवंत, माझी आपल्याबद्दलची जी भक्ती आहे, ती एका वानिका म्हणजे एका व्यापाऱ्याप्रमाणे नाहीये, की मी तुम्हाला भक्ती करावी आणि त्याच्या बदल्यात तुम्ही मला काही द्यावं. तर मग ती भक्ती नाही राहणार, तो व्यापार होईल. तर मला व्यापार नाही करायचा आहे, माझी भक्ती ही भक्तीच राहू द्या." आणि त्यानंतर नरसिंहदेवांनी जेव्हा पुन्हा विनंती केली, की स्वतःसाठी नाही, पण माझ्या प्रसन्नतेसाठी काही माग कृपया. तर त्यावेळेस प्रल्हाद महाराजांनी मागितलं, की माझे जे वडील आहेत, ज्यांनी आपल्याप्रती एवढे सारे अपराध केले, त्यांना कृपया तुम्ही माफ करा. आणि नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांना अश्युअर केलं, सांगितलं, की तुझे वडीलच काय, तर 21 पिढ्या अगोदरच्या तुझ्या पूर्वजांच्या आणि 21 पिढ्या येणाऱ्या तुझ्या वंशजांच्या ह्या सर्व मुक्त होतील तुझ्या शुद्ध भक्तीच्या सामर्थ्यावर. तर सांगण्याचा हेतू हा, की अशा प्रकारे शुद्ध भक्त एक घरात जन्माला आल्यानंतर कशाप्रकारे पूर्ण असुर कुळ त्याचा पण उद्धार होऊ शकतो. आणि जसं आपण प्रल्हाद महाराजांच्या कुटुंबातील अजून महान भक्तांबद्दल पण वर्णन ऐकतो भागवतामध्ये. जसं प्रल्हाद महाराजांचे नातू होते बली महाराज. ते पण 12 महाजनांपैकी एक असे महान महाजन आहेत. तर आजोबा आणि नातू हे दोन्ही महान भक्त होऊन गेले आणि त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्यावर त्यांचे पूर्वज आणि वंशज या दोघांनाही मुक्ती प्राप्त झाली. त्यानंतर कर्णाबद्दल सांगितलं आहे. तर कर्ण ह्या व्यक्तीचे निश्चितच काही भौतिक महान गुण आपल्याला पाहायला मिळतात. जसं की भागवतात सांगितलेलं आहे आणि आपण वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये पण पाहतो, की कर्ण अतिशय उदार होता, की ज्यावेळेस कवच कुंडल कर्णाचे मागण्यासाठी देवता आले आणि त्यांनी कोणताही आडाविडा न करता हे कवच कुंडल काढून दिले. जरी त्याला माहिती होतं, की हे कवच कुंडल माझे प्राण जाण्यापासून मला वाचवतील, एवढा कर्ण हा उदार होता. आणि कधी-कधी लोकांचा असा गैरसमज होतो, की या भौतिक ज्या काही खूप महान गुण आहेत. त्या भौतिक गुणांमुळे कधी-कधी ते अशा व्यक्तींचा पण उदो-उदो करतात कर्णासारख्या आणि आपण जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये काही पुस्तकं पण उपलब्ध आहेत, राधेय वगैरे ज्याच्यामध्ये कर्णाचे खूप महती गायलेली आहे. पण आपण कधीही अशा व्यक्तींचं जे ओळख आहे, ती ओळखायला पाहिजे भक्ती मार्गावरील ग्रंथांच्या आधारावर, की कर्णामध्ये हे जरी सर्व भौतिकदृष्ट्या चांगले गुण होते, तरी भागवत सांगतं एक श्लोक आहे, "यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना." आपण एकदा तो श्लोक आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे. 5, 18, 12
तर या श्लोकामध्ये सांगितलंय की हराव अभक्तस्य कुतो महद्गुणा. जर एखादा व्यक्ती भक्त नाहीये, तर त्याचे जे बाहेरील महान गुण जे दिसणारे आहेत, ते सगळे व्यर्थ आहेत. कशामुळे? कारण असा व्यक्ती हा मनाने वेगवेगळ्या दिशेला भरकटलेल्या रथावर आरूढ होऊन जात असतो. जे इंद्रियांचे 5 इंद्रियांचे वेगवेगळे घोडे आहेत, ते त्यांना वेगवेगळ्या दिशेला ओढत असतात. तर त्याच्यामुळे हा चांगले गुण अशा व्यक्तीमध्ये कुठे येणार? म्हणजे मनाला वाटेल तसे वागण्यामध्ये असे व्यक्ती मग्न असतात. त्याच्यामुळे त्यांचं कधीही भलं होऊ शकत नाही. तर करणं जरी भौतिक हे उदारता वगैरे इत्यादी महान गुण असेल, ज्यावेळेस भगवंतांनी स्वतः त्याला ही कल्पना दिली कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर, की "हे कर्ण, तू कुंतीचा पुत्र आहेस, अर्जुन, युधिष्ठिर यांचा पण मोठा भाऊ आहेस आणि जर पांडव हे कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकले तर युधिष्ठिरने तू राजा होशील. तू पांडवांच्या बाजूने ये." कर्णाने भगवंतांचं प्रति समर्पण नव्हतं कर्णाचं, हे ऐकण्यासाठी नकार दिला कर्णाने आणि कर्णाने उत्तर दिलं, की दुर्योधनाने मला मदत केली आहे. मी त्याचं मीठ खाल्लेलं आहे. पण बाबा, मीठ हे अंततः भगवंतांकडून आलेलं आहे. अशी कोणती गोष्ट आहे, जी भगवंतांकडून आपल्याला प्राप्त नाही झालेली आहे. जर भगवंत स्वतः एक गोष्ट करण्यासाठी सांगत आहेत, तर ती गोष्ट करणं म्हणजे समर्पण आहे. जसं अर्जुनाच्या बाबतीत आपण पाहतो, की अर्जुनाची युधिष्ठिर महाराजांची बिलकुल इच्छा नव्हती आपल्या प्रियजनांच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी. ज्यावेळेस अर्जुनाने भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, शल्य इत्यादी त्याच्या श्रेष्ठ वयस्कर आणि श्रेष्ठ त्याच्या स्तरापेक्षा श्रेष्ठ नाही. कर्णाने ठरवलं, की मला स्वतःला काय कळतं, त्या गोष्टीला मी जास्त महत्त्व देईल. त्याच्यामुळे कर्णाचा भक्ती मार्गातील स्तर आणि अर्जुनाचा भक्ती मार्गातील स्तर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि आपल्या कोणत्याही व्यक्तीला महान मानण्यामागे किंवा न मानण्यामागे एकच आपलं प्रमाण असलं पाहिजे, की त्या व्यक्तीचा भगवंतांप्रतीचं समर्पण, सेवाभावामध्ये समर्पण आणि त्या प्रकारचं जर समर्पण असेल, तर शास्त्र सांगतं, की भक्तामध्ये किती पण दुर्गुण असू द्या, तो श्रेष्ठ आहे, चांगला आहे. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही, की आपण स्वतःमधले दुर्गुण तसेच राहू द्यावेत आणि सांगावं, की नाही मी भक्ती करत आहे त्याच्यामुळे मी श्रेष्ठ आहे, असं नाही. परंतु हे ओळखायला पाहिजे, की तो जर भक्त कृष्ण भक्तीमध्ये नियमित आहे, गंभीर आहे, तर जरूर कृष्ण त्याला मदत करतील सर्व दुर्गुण हळू दूर करण्यासाठी. परंतु असा अभक्त ज्याच्यामध्ये भौतिक चांगले गुण आहेत, पण कृष्णांच्या प्रती समर्पण नाहीये, त्याचे चांगले गुण काही उपयोगाचे नाहीये. ते व्यर्थ आहेत. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीस, माताजीस, हरे कृष्ण. या 2 मुद्द्यांवर आपण प्रल्हाद महाराजांबद्दल चर्चा केली आणि कर्णाबद्दल चर्चा केली. ठीक आहे. मला एकदा तात्पर्य बघू द्या, की खूप जर लांब असेल तर आपण एक-एक पाहू याच्यापैकी. अ, सुषमा माताजी आपण एक-एक कंटिन्यू करा. नप्त आणि भूरिश्रवा किंवा भूरिश्रवा. हो प्रभूजी. हरे कृष्ण. नप्ता किंवा भूरिश्रवा. भूरिश्रवा हा कुरुकुळातील सोमदत्त याचा मुलगा. त्याचा दुसरा भाऊ शल्य. हे दोघे भाऊ आणि त्यांचा पिता हे द्रौपदी स्वयंवर प्रसंगी उपस्थित होते. भगवान श्रीकृष्णांचा भक्त असल्याने अर्जुनाला मिळालेल्या अद्भुत सामर्थ्याचे या सर्वांनाच कौतुक होते आणि त्यामुळे भूरिश्रव्याने धृतराष्ट्र पुत्रांना पांडवांशी कोणत्याही प्रकारे भांडण तंटा वा युद्ध न करण्याचा परामर्श दिला. हे सर्वजण युधिष्ठिरांच्या राजसूय यज्ञप्रसंगी उपस्थित होते. भूरिश्रव्याजवळ घोडदळ, हत्ती व रथ मिळून एक औक्षहिणी सैन्य होते आणि हे सर्व सैन्य दुर्योधनाच्या पक्षाकडून लढले. भीमाने भूरिश्रव्याची गणना युथपती म्हणून केली आहे. कुरुक्षेत्रातील युद्धात तो विशेषत्वाने सात्यकीशी लढला व त्याची 10 मुले त्याने मारली. पुढे अर्जुनाने त्याचे हात तोडले आणि सात्यकीने त्याला ठार मारले.
त्याच्या मृत्यूनंतर तो विश्वे देवाच्या अस्तित्वात विलीन झाला. हरे कृष्ण प्रभूजी. हा, धन्यवाद माताजी. तर आपण बघतो की कौरवांच्या बाजूने युद्ध लढणारे सर्वच असुर होते, आसुरिक प्रवृत्तीचे होते किंवा वाईट लोक होते असे नाही. काही काही चांगल्या लोकांना पण कौरवांच्या बाजूने लढावे लागले. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे हे माहीत असून पण. जसं की ते भूरिश्रवाचं उदाहरण दिलेलं आहे. याने दुर्योधन आणि धृतराष्ट्राच्या बाकीच्या पुत्रांना पांडवांशी युद्ध न करता त्यांना जे काही 5 गावे छोटी मागितलेली पांडवांनी त्यांचा क्षत्रिय धर्म पूर्ण करण्यासाठी ते देण्याचा सल्ला दिला. परंतु अशा चांगल्या व्यक्तींचं पण दुर्योधनाने ऐकलं नाही. आणि कारण ते दुर्योधन जो की त्यावेळेस राजा होता, त्याच्याशी जोडले गेलेले होते. त्या मजबुरीमुळे बऱ्याच अशा महान राजांना पण दुर्योधनाच्या बाजूने, कौरवांच्या बाजूने लढावं लागलं. आणि जसं आपण पांडवांचे मामा पण पाहतो. पांडवांच्या मामाचं नाव काय होतं प्रभूजीज, माताजीज, विसरलो मी. जे की कौरवांच्या बाजूने लढावं लागलं दुर्योधनाच्या बाजूने. शल्य. शल्यच होतं ना? शल्य. तर आपण पाहतो की शल्य हे जरी कौरवांच्या बाजूने लढले, तरी कृष्णाने त्यांना एक सेवा दिली होती कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, की दुर्योधनाने कपट नीतीने शल्य यांना आपल्या बाजूने लढण्यासाठी भाग पाडले. परंतु त्या कौरवांच्या बाजूने लढून पण कृष्णाने त्यांना दिलेली जी सेवा होती, की कर्ण जो आहे त्याला सूतपुत्र म्हणून टॉन्ट, हिणवणे आणि ती सेवा दिलेली होती. तर आपल्याला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरील बऱ्याच गोष्टी अनैतिक अशा वाटू शकतील, की अरे हे तर चुकीचं आहे. परंतु चूक काय किंवा बरोबर काय हे बघण्यासाठी जे प्रमाण आहे ते भगवत भक्तीचं करणं आवश्यक आहे ना. नाहीतर काय होईल, की आपण पण भौतिक जी मॉरॅलिटी म्हणजे भौतिकरित्या जे बरोबर आहे, जे चूक आहे, तेच जर मानायला लागलो, तर आपली पण जी मानसिकता आहे, ती अशा व्यक्तींसारखी होईल जसं कर्ण वगैरे, की भौतिकदृष्ट्या खूप नैतिक होते ते. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या पाहायला गेलं, तर भगवंतांच्या प्रती समर्पणाचा अभाव होता. तर शास्त्र सांगतं, की भगवंतांच्या प्रती समर्पण जर केलं नाही, तर बाकीचे सर्व जे भौतिक गुण आहेत ते श्रम एव हि केवलम, व्यर्थ आहे. त्याचा काही उपयोग नाहीये. एकदा आपण तो पण श्लोक पाहू. अ, पहिल्या स्कंदामध्ये सुरुवातीला होऊन गेला, दुसऱ्या अध्यायामध्ये. पहिला स्कंद दुसऱ्या अध्यायामध्ये 8वा श्लोक आहे. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, धर्मस्वनिष्ठुतः पुंसां विश्वक्सेनः कथासु यः नोत्पादयेत् यदि रतिं श्रम एव हि केवलम. की जर आपण केलेले सर्व कार्य, सर्व मेहनत जी आहे, त्या सर्व मेहनतीमध्ये काय प्राप्त व्हायला पाहिजे? विश्वक्षेन कथासूयः, भगवंतांची नाम, रूप, गुण, लीला इत्यादींच्या कथा ऐकण्यासाठी, भगवत कथा ऐकण्यासाठी, भगवंतांच्या भक्तीसाठी रुची प्राप्त व्हायला पाहिजे आपण केलेल्या कार्यांमुळे. आणि जर ही रती, ही जर रुची प्राप्त होत नसेल भगवत कथा ऐकण्याबद्दल, तर आपले सर्व कार्य हे काय आहेत? श्रम एव हि केवलम. हे युजलेस लेबर, ज्याचा मराठीमध्ये अर्थ आहे की व्यर्थ मेहनत आहे आपली. जर भगवंतांच्या प्रती ऐकण्यासाठी आपल्याला रुची प्राप्त होत नाही आपल्या कार्यांमधून तर. त्याच प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो, की भगवंतांचं जे आदेश आहेत, उपदेश आहेत, त्याच्याप्रती समर्पण हे भक्तांसाठी जास्त महत्त्वाचं आहे, यापेक्षा की बाहेरचं जग आपल्याला काय समजतं, बरोबर किंवा चूक. पण भगवंतांचे आदेश याचा अर्थ असा नाही, की मनाने काही पण आदेश निश्चित करणे. भगवंतांचा आदेश कशाप्रकारे ओळखायला पाहिजे? गुरु, साधू आणि शास्त्र. शास्त्र आपल्याला काय सांगतं? तोच उपदेश आपल्याला गुरूंकडून प्राप्त होतो आणि तोच उपदेश आपल्याला वेगवेगळे जे महान आचार्य, साधू होऊन गेलेले आहेत, साधू पुरुष, त्यांच्याकडून पण प्राप्त होतो. तर हे तिन्ही चेक एंड बॅलन्स करून आपण भगवंतांचा उपदेश समजून घ्यायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायला पाहिजे.
अंततः जसं आपण आजच्या चर्चेच्या सुरुवातीला पाहिलं, हे भूरिश्रव वगैरे राजा जरी मजबुरीने कौरवांच्या बाजूने यांना युद्ध करावं लागलं, तरी भगवंतांच्याच कृपेने यांनाच काय, कौरवांना, कर्णाला पण भगवत धाम प्राप्त झालं शेवटी. का? कारण भगवंतांच्या डोळ्यासमोर त्यांनी आपले प्राणत्याग केले होते, भगवंतांचं दर्शन घेऊन. आणि विशेषतः त्यापेक्षाही मोठं कारण म्हणजे भगवंतांचे जे महान भक्त आहेत, शुद्ध भक्त अर्जुन, ह्यांच्याद्वारे सोडल्या गेलेल्या बाणांनी जखमी होऊन त्यांचा मृत्यू झालेला होता. त्याच्यामुळे भगवंतांचं अर्जुनाबद्दलचं प्रेम हे दिसून आलं, या सर्व क्षत्रियांच्या मुक्ती प्राप्त होण्यातून. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? हे जे 2-4 मुद्दे आपण पाहिले, की खरं भगवंतांचं समर्पण काय? भौतिक महान गुण, महान त्यावेळेसच राहतात, ज्यावेळेस भगवंतांच्या प्रती व्यक्तीचं समर्पण आहे. नाहीतर ते गुण व्यर्थ होऊन जातात, जसं आपण कर्णाच्या बाबतीमध्ये पाहिलं. आणि हे पाहिलं, की कधी-कधी काही चांगल्या लोकांना पण आसुरिक लोकांची साथ कशी द्यावी लागते आणि भगवंतांच्या कृपेने त्यांचा पण उद्धार कशाप्रकारे होतो. मे बी आपण 1-2 कव्हर करू. सुषमा माताजी कंटिन्यू करा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. त्रिगर्त किंवा सुशर्मा महाराज वृद्ध क्षेत्राचा हा पुत्र आणि त्रिगर्त देशाचा राजा. द्रौपदी स्वयंवर समारंभास हाही उपस्थित होता. तो दुर्योधनाच्या पक्षकारांपैकी एक होता. त्याने दुर्योधनाला मत्स्य देशावर, आजचे दरभंगा, आक्रमण करण्याचा परामर्श दिला. विराट नगरीतील गोहरण प्रसंगी त्याने विराटाला पकडले, परंतु नंतर भीमाने विराट राजाला मुक्त केले. कुरुक्षेत्रावरील लढाईत हाही मोठ्या शौर्याने लढला, परंतु अर्जुनाच्या हातून मारला गेला. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा, पुढे कंटिन्यू करा. जयद्रथ. हरे कृष्ण. जयद्रथ महाराज वृद्ध क्षेत्र याचा हा आणखी एक पुत्र. हा सिंधू देशाचा, पाकिस्तानातील सिंध राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव दुश्शला होते. द्रौपदी स्वयंवराच्या समारंभास हाही उपस्थित होता आणि द्रौपदीचा हात आपल्या हाती यावा अशी त्याची उत्कट इच्छा होती, परंतु त्या स्पर्धेत तो अपयशी झाला. त्यावेळेपासून द्रौपदीच्या जवळ जाण्याची संधी तो सारखी शोधित असे. आपल्या विवाहासाठी शल्य देशास निघाला असता मार्गात काम्यवनाच्या पथावर द्रौपदी त्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा त्याच्या मनात तिच्या संबंधी तीव्र आकर्षण निर्माण झाले. पांडव आणि द्रौपदी त्यावेळी वनवासात होते, कारण ते द्यूतात साम्राज्य हरले होते. यावेळेस काही सूचना केल्यास बरे असे वाटून त्याने आपल्या सहकार्याद्वारे अनैतिक रीतीने तिला निरोप पाठविला. द्रौपदीने जयद्रथाची सूचना आहे, परंतु द्रौपदीच्या सौंदर्याने तो इतका वेडा झाला होता की त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले आणि प्रत्येक वेळी द्रौपदीने त्याला धुडकावून लावले. परंतु एकदा त्याने द्रौपदीला बलात् रथात घालून नेण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीने प्रथम त्यास असा तडाखा दिला की मूळ उपटलेल्या वृक्षाप्रमाणे तो कोलमडून पडला. तथापि त्याने धैर्य सोडले नाही आणि द्रौपदीला रथात घालण्यास त्याला यश मिळाले. धौम्य मुनींनी हा प्रसंग पाहिला आणि त्यांनी जयद्रथाच्या कृतीला तीव्र विरोध केला. ते रथाच्या मागूनही गेले. धात्रिकेच्या साह्याने ही गोष्ट युधिष्ठिरांच्या दृष्टीस आणली गेली. पांडवांनी तेव्हा जयद्रथाच्या सैन्यावर आक्रमण केले आणि त्या सर्वांना ठार मारले. अंततः भीमाने जयद्रथास पकडले आणि त्याला चोप दिला. नंतर त्याच्या डोक्याचे 5 ठिकाणी केस काढून सर्व राजांपुढे महाराज युधिष्ठिरांचा दास म्हणून त्यास मिरविले. इतकेच नव्हे तर सर्व राजेमंडळींपुढे मी युधिष्ठिरांचा दास असे सांगणे त्याला भाग पाडले आणि त्याच अवस्थेत त्यास महाराज युधिष्ठिरांपुढे आणले. युधिष्ठिरांनी दयाळू होऊन त्याची मुक्तता केली आणि युधिष्ठिरांचे मांडलिकत्व पत्करण्याचे त्याने मान्य केल्यावर द्रौपदीनेही त्याच्या मुक्ततेस अनुकूलता दर्शविली. यानंतर त्याला त्याच्या देशी परत जाऊ दिले. अशा अपमानानंतर तो हिमालयात गंगोत्री येथे गेला आणि भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या केली. त्याने शिवांकडून वरदान म्हणून सर्व पांडवांना निदान एकेवेळी पराजित करण्याचा वर मागून घेतला. पुढे कुरुक्षेत्रावरील युद्ध झाले तेव्हा त्याने दुर्योधनाचा पक्ष स्वीकारला. पहिल्या दिवशीच त्याची प्रथम द्रुपदाशी गाठ पडली.
नंतर विराट आणि नंतर अभिमन्यूशी गाठ पडली. त्यावेळी मोठमोठ्या 7 योद्ध्यांनी घेरा घालून अभिमन्यूला ठार मारण्याचा प्रयत्न चालविला. तेव्हा पांडव त्याच्या साह्यास धावले, परंतु भगवान शंकरांच्या वरामुळे जयद्रथाने त्या दिवशी त्या सर्वांना मोठ्या पराक्रमाने मागे परतवून लावले. त्याच वेळी अर्जुनाने त्यास ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. त्याने रणांगण सोडून पळ काढण्याचे ठरविले आणि या आपल्या भ्याड कृतीस कौरवांची अनुज्ञा मागितली, परंतु तशी अनुमती त्यास मिळाली नाही. उलट त्याला अर्जुनाशी लढणे भाग पडले. जेव्हा त्यांच्यात युद्ध जुंपले तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याने शिवांकडून प्राप्त केलेल्या वराची आठवण करून दिली. जो कोणी त्याचे मस्तक भूमीवर पाडणार होता त्याचा तत्काळ मृत्यू होणार होता. त्या कारणाने श्रीकृष्णांनी अर्जुनाला असे सुचविले की त्याने जयद्रथाचे मस्तक स्यमंत पंचक क्षेत्रात तप करण्यात मग्न असलेल्या त्याच्या वडिलांच्या मांडीवर पाडावे. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या आज्ञेचे पालन केले. शरीरापासून तुटलेले एक शीर आपल्या मांडीवर आहे हे पाहून जयद्रथाचा पिता आश्चर्यचकित झाला आणि त्याने ते भूमीवर ढकलून दिले. त्यामुळे तो जयद्रथ पिताही कपाळाचे 7 तुकडे होऊन तत्काळ मरण पावला. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण पाहतो आसुरिक प्रवृत्तीच्या लोकांची जी मनोवृत्ती असते ती ह्या जयद्रथाच्या उदाहरणामधून समोर येत आहे की कशा प्रकारे, आणि ह्या आसुरिक वृत्तीच्या लोकांच्या विरुद्ध भक्तांची जी मनोवृत्ती असते, तर जयद्रथाची मनोवृत्ती काय आहे की अशी स्त्री जी की स्वयंवरामध्ये जिने दुसऱ्या व्यक्तीला निवडलेलं आहे, ती आता अर्जुनाची आणि पांडवांची राणी आहे, तरी पण तिला उपभोगण्याची इच्छा ह्या आसुरिक प्रवृत्तीचे लोक इथे ठेवत आहेत, जयद्रथ इथे ठेवत आहेत. परंतु त्याच्या विरुद्ध एकदा त्याला धडा शिकवल्यानंतर द्रौपदीची मनोवृत्ती काय आहे की ठीक आहे, त्यांनी धडा शिकलेला आहे तर त्याचा प्राण तुम्ही सोडून द्या, त्याचा जीव घेऊ नका. आणि एवढे स्वतःच्या प्रती चुकीची भावना ठेवून पण आणि इतके सर्व गोष्टी करून पण जिथे त्याने द्रौपदीला जबरदस्तीने आपल्या रथामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, तरीही द्रौपदीने नंतर पांडवांना सांगून त्याला सोडून दिले. आणि अशा प्रकारच्या आसुरिक वृत्तींची अजून एक मनोवृत्ती आपल्याला पाहायला मिळते की ज्या वेळेस स्वतःच्या सामर्थ्याने असे व्यक्ती भक्तांचा पराभव करू शकत नाहीत, त्यावेळेस ते स्वतःच्या अनैतिक विचारांना परिपूर्ण करण्यासाठी कुणाचा आश्रय घेतात? वेगवेगळ्या देवी देवतांचा. जसं आपण पाहतो रावणाने घेतलेला आश्रय शिवजींचा, जरासंधाने आश्रय घेतलेला शिवजींचा, हिरण्यकशिपूने आश्रय घेतलेला ब्रह्माजींचा. त्याच प्रकारे इथे जयद्रथ पण कुणाचा आश्रय घेतो? पुन्हा शंकरांचा. तर भगवान शंकर, जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं, वैष्णवानाम यथा शंभू, भगवंतांच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेत शंकर. परंतु अशा प्रकारचे असुर अशा महान व्यक्तीचा आश्रय कशासाठी घेतात? त्यांच्याकडून भौतिक शक्ती प्राप्त करण्यासाठी. ज्या प्रकारे जयद्रथाने तो वर प्राप्त करून घेतला शंकरांना प्रसन्न करून, की पांडवांना एकदा का होईना पराजित करण्यासाठी, आणि आपला मृत्यूचं जो कोणी कारण ठरेल, जो कोणी त्याच्या डोक्याला धडापासून वेगळे करून ते डोके जमिनीवर पडण्यासाठी जो व्यक्ती कारणीभूत ठरेल, तो व्यक्ती स्वतः पण ठार होईल असा. तर अशा प्रकारे असुरांच्या मनोवृत्तीवरून ते असुर आहेत का भक्त आहेत हे आपण ओळखू शकतो, की मनोवृत्ती अशी स्वतःचा भोग वाढवण्याची आणि लोकांना दुःख पोहोचवण्याची, लोकांना त्रास देण्याची जी मनोवृत्ती आहे. आणि भगवद्गीता 2ऱ्या अध्यायामध्ये सांगते की भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम तया अपरुत चेतसा. मे बी आपण हा एक श्लोक पाहू आणि त्यानंतर आजची चर्चा कन्क्लूड करू. 2ऱ्या अध्यायामध्ये 44वा श्लोक येतो. हा कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम भोग ऐश्वर्य प्रसक्तानां तया अपरुत चेतसा तया अपरूत चेतसां
व्यवसायात्मिका बुद्धी व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. समाधौ न विधीयते. तर शास्त्र सांगतात, भगवद्गीता इथे सांगत आहे की जो व्यक्ती दोन गोष्टींना आसक्त आहे. कोणत्या गोष्टींना? एक आहे भोग, भौतिक उपभोग करण्याची तीव्र इच्छा, आणि दुसरी आहे भौतिक ऐश्वर्य उपभोगण्याची तीव्र इच्छा. भोग आणि ऐश्वर्य ह्या दोन गोष्टींना जो व्यक्ती आसक्त आहे, त्या व्यक्तीची काय होते? तया अपहृत चेतसा, म्हणजे त्याची जी चांगली बुद्धी आहे ती पळवून नेल्या जाते, म्हणजे दूर जाते. आणि अशा व्यक्तीला, ज्याची बुद्धी ही चोरल्या गेलेली आहे, कशामुळे चोरल्या गेलेली आहे? त्याच्या भोग आणि ऐश्वर्य उपभोगण्याच्या वृत्तीमुळे. व्यवसायात्मिका बुद्धी, भगवंतांच्या भक्तीप्रती जे एकाग्र वृत्ती आवश्यक आहे, समर्पण आवश्यक आहे, ती व्यवसायात्मिका बुद्धी भक्ती मार्गामध्ये प्राप्त होणं अशा व्यक्तीसाठी शक्य नाहीये, जो या दोन गोष्टींना आसक्त आहे. तर ॲज अ प्रॅक्टिसिंग डिव्होटी, साधना भक्तीमधील शिकाऊ भक्त म्हणून आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे, की या भौतिक भोगाच्या प्रती आणि ऐश्वर्याच्या प्रती आसक्ती ही आपल्याला भक्ती मार्गामध्ये अडकवून ठेवेल. भक्ती मार्गामध्ये आपल्याला प्रगती करूच शकणार नाही. त्याच्यामुळे अशा जर चुकीच्या इच्छा आपल्या हृदयामध्ये असतील, तर आपण त्या इच्छा शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, भक्ती मार्गाचं पालन करून. नाहीतर या इच्छा आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्रगती होण्यापासून रोखून ठेवतील, अडकवून ठेवतील. तर इथे आज आपण कन्क्लूड करू जयद्रथाच्या उदाहरणावरून. बाकीचा कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज? या सर्व हे सर्व उदाहरणं भागवतामध्ये याच्यासाठी एवढे विस्तृतरित्या दिले आहेत, जेणेकरून आपण आपले धडे शिकू शकावेत यांच्याद्वारे. नाहीतर हे काही आपलं मनोरंजनासाठी गोष्टी नाहीयेत. मनोरंजनासाठी गोष्टी ह्या भक्तीच्या बाहेरच्या आहेत. परंतु ह्या ज्या कथा दिलेल्या आहेत भागवतामध्ये, ती प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्रसंग हा आपल्याला शुद्ध मार्गामध्ये प्रेरणा देण्यासाठी आहे. भगवंतांच्या शुद्ध भक्तीकडे गाईड करण्यासाठी आहे. कुणाचा काही प्रश्न, काही टीका, टिप्पणी आहे का प्रभुजीज, माताजीज? आपल्याला पटत आहे या सर्व गोष्टी ज्या सांगितल्या जात आहेत भागवतामध्ये? हो हरे प्रभू. कृष्ण. आणि हो बाकीच्या कृष्णाजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. बाकीच्या ग्रंथांमध्ये आणि भागवतामध्ये हा फरक आहे, की बाकीचे जे काही पुराण आहेत, काही उपनिषद पण आहेत, त्याच्यामध्ये कधी-कधी आपल्याला मिश्रित स्वरूपामध्ये भक्ती मार्गाचं मार्गदर्शन मिळेल. मिश्र भक्ती म्हणजे जिथे की भौतिक लाभाची, भौतिक उपभोग करण्याचा पण मार्ग दिलेला आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. पण तिथे प्रॉब्लेम हा आहे, की आपल्याला भगवंतांचं शरण प्राप्त करण्यासाठी, भगवंतांचा आश्रय प्राप्त करण्यासाठी खूप लांब-लचक काळ लागेल. हजारो लाखो जन्म पण लागू शकतील. परंतु भागवत जे आहे, त्याचं जर आपण व्यवस्थित समजून घेतलं आणि आचरणात आणलं, तर ह्या जन्मामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते. कारण भागवतामध्ये शुद्ध भक्ती सोडून इकडचं तिकडचं काही भौतिक उपभोगाचे मार्ग नाहीयेत. क्लिअर आहे प्रभुजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, एक प्रश्न होता. हा माताजी. मागील याच्यातच होता. थोडस मनामध्ये प्रश्न राहिला की अंश रूपे आणि विस्तार रूपे भगवंतांची याच्या कोणती रूपे? परत एकदा सांगा, कोणती रूपे? भगवंतांची अंश रूपे आणि अंश. हा विस्तारित रूपे. हा विस्तारित रूपे आणि अंश रूपे याच्यामध्ये काय फरक असेल? हा तर अंश, जसं की शब्द अर्थ दाखवतो, अंश म्हणजे भगवंतांचा पार्ट अँड पार्सल अंश, जे की जीवात्मा आहेत. जसं की आपण सर्व जीव, तुम्ही, मी, बाकीचे प्रभुजीज, माताजीज, इवन देवी देवता पण, इंद्र, चंद्र, वरुण, वायू, ब्रह्मा, हे सर्व आपण जीव तत्व आहोत. जीव तत्व म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत, परंतु भगवंतांपेक्षा वेगळ्या स्वतंत्र आपल्याला अस्तित्व आहे. परंतु जे विस्तारित रूप आहेत, जसं की नरसिंह अवतार, परशुराम, प्रभू रामचंद्र, वामन अवतार, मत्स्य अवतार, हयग्रीव, बुद्ध अवतार, हे सर्व जे विष्णू तत्व आहेत, ते भगवंतांचे विस्तारित रूप आहेत. म्हणजे त्यांचं जे सामर्थ्य आहे, त्यांची जी क्षमता आहे, ती भगवंतांचीच स्वतःची क्षमता आहे. परंतु जीव जे आहेत, ते
अंश म्हणजे एक मायन्यूटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, एका अंश रूपामध्ये आपल्याला मध्ये ती सामर्थ्य आहे. भगवंत विभू म्हणजे महान आहेत आणि आपण सूक्ष्म म्हणजे अतिशय छोटे आहोत माताजी. तो फरक आहे. तर अंश रूप म्हणजे जीवतत्व जे की भगवंतांचे पार्ट अँड पार्सल भगवंतांपेक्षा वेगळे आहेत आणि भगवंतांचे विस्तारित रूप म्हणजे त्यांचं जे शक्ती सामर्थ्य आहे ते विष्णूंच्या भगवंतांच्या विस्तारित रूपांचं सामर्थ्य हे कितीतरी महान आहे जीवांपेक्षा. क्लिअर आहे माताजी? हो, क्लिअर आहे. आणि मग याच्यावरूनच असं वाक्य होतं प्रभूजी की वृंदावनातील भगवान श्रीकृष्ण मथुरा आणि द्वारका येथील श्रीकृष्णांपासून भिन्न आहेत. मग ते शक्ती रूपाने भिन्न, मथुरेतील रूप आणि द्वारकेतील रूप. शक्ती रूपाने नाही, भावाने वेगळे. की जसं की द्वारकेतील कृष्ण असं सांगितलं जातं की जे कृष्णांचा जो भाव आहे स्वतः भगवंतांचा तो आहे त्यांच्या असं म्हणतात की कृष्ण हे वृंदावनामधून कधी एक पाऊल पण बाहेर घेत नाहीत. मग असं जर आहे तर मग मथुरेतील राज्यकारभार कोण चालवतं, द्वारकेतील राज्यकारभार कोण चालवतं? तर ज्यावेळेस कृष्णांचा भाव मथुरेतला किंवा द्वारकेतला कशा प्रकारे वेगळा आहे की द्वारकेमध्ये मथुरेमध्ये कृष्ण वेगवेगळ्या असुरांचं आक्रमण थोपवून ठेवण्यामध्ये मग्न आहे. जसं की जरासंधाने 17 वेळेला आक्रमण केलेलं मथुरेवर, हो ना? ज्या प्रकारे द्वारकेवर पण इतर जे असुर होते जसं दंतवक्र इत्यादी यांनी द्वारकेच्या बाहेर पण कृष्णांवर आक्रमण केलेलं. तर त्या असुरांचा मुकाबला करण्यासाठी जे भगवंतांचं जे रूप आहे ते रूप हे वृंदावनातलं जे कृष्ण स्वतः नेहमी त्यांच्या वृंदावनातल्या भक्तांसोबत प्रेमाचं आदान-प्रदान करण्यामध्ये ते मग्न आहेत, तो भाव वेगळा आहे. ठीक आहे? तर कृष्णाचा कन्फ्यूज होऊ नका. कृष्ण हे स्वतः तेच आहेत वृंदावनामधले किंवा मथुरेतले किंवा द्वारकेतले. परंतु जो वृंदावनातला भाव जो कृष्णांचा आहे, तो त्यांच्यापासून कधीही वेगळा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे बाहेरचे जे कर्तव्य आहेत कृष्णाचे, ते त्यांचे विस्तारित रूप करतात. जे ओरिजिनल पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण आहेत, ते वृंदावनामध्ये त्यांच्या भक्तांसोबत आदान-प्रदान करण्यामध्ये नेहमी मग्न राहतात. क्लिअर आहे का? मग तर हां. हरे कृष्ण प्रभूजी, आपण असं म्हणू शकतो का की मथुरा वृंदावनातील जे भगवंत आहेत ते कधी त्यांचे जे मूळ रूप आहे ते तिथेच आहेत आणि हां. भौतिक जगामध्ये जेव्हा काही शक्तींशी तोंड द्यावं लागतं तेव्हा त्यांचं रूप म्हणजे द्वारका येथील आहे. त्यांचं विस्तारित रूप आहे ते. हां, बरोबर आहे. म्हणजे त्यांचं जे कार्य करण्याचे बाहेरचे जे कर्तव्य करण्याचं जे रूप आहे ते त्यांचे विस्तारित रूप आहेत. पण मूळ पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण हे वृंदावन सोडत नाहीत. हो ठीक आहे? हो ठीक आहे. प्रभूजी. आणि खूप जास्त जर अवघड वाटत असेल एक्सप्लेनेशन, साधं सोपं लक्षात ठेवा, की कृष्ण आणि त्यांचे विस्तारित अवतार हे विष्णू तत्व आहेत. ठीक आहे? मात्र जीव हा कधीही विष्णू तत्व होऊ शकत नाही. आपण जीव हे सूक्ष्म आहोत, पण तो सूक्ष्म रूपामध्ये आपण भगवंतांची सेवा करण्यामध्ये आपलं आयुष्य परिपूर्ण करू शकतो. ठीक आहे? तर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कृष्णांचं विष्णू तत्व एकच मिनिट हां प्रभूजी. विष्णू तत्व, जीव तत्व आणि तिसरं आहे शंभू तत्व जे की शिवजी आहेत. ठीक आहे? हे 3 लक्षात ठेवा फक्त. हो हरे प्रभू. कृष्ण. हरे कृष्ण. हां, प्रभूजी हरे कृष्ण. हरे किरण कृष्ण. जाधव. हां. यामध्ये याला जोडून माझं एक असं स्पष्टीकरण म्हणजे जीवतत्वाला जन्म मृत्यू जरावादी या चक्रातून जावं लागतं आणि विस्तारित रूपाला मात्र ह्या चक्राचा काही नव्हतं. हा प्रमुख फरक समजायचा. थोडंसं याच्यामध्ये मी मॉडिफाय करेल, की तुम्ही विष्णू तत्वांबद्दल बोलले ते करेक्ट आहे. परंतु जीव तत्वांमध्ये पण असं नाहीये सगळ्या जीवांना जन्म मृत्यू जरा व्याधीमधून जावं लागतं. भगवंतांची नित्य परिकर आहेत. जसं आपण द्वारकेच्या लीलेमध्ये पाहिलं, यदुवंशातले कितीतरी व्यक्ती आणि पांडव उदाहरणार्थ हे कृष्णाचे नित्य परिकर आहे असं भागवतात सांगितलंय. नारद मुनी हे कृष्णाचे नित्य परिकर आहेत. तर त्यांच्या त्या स्तरावर त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधीमधून जावं नाही लागत. परंतु ज्यावेळेस जीव बद्ध अवस्थेत असतो भौतिक जगामध्ये, त्यावेळेस त्याला जन्म मृत्यू जरा व्याधीमधून जावं लागतं. ठीक आहे? ओके. किरण जाधव Yes, हरे yes. हरे कृष्ण. हरे.
प्रभूजी जीवतत्व म्हणजे ब्रह्माशी निगडित आहे ना? ब्रह्मांनी सृष्टी निर्मिती केली. ब्रह्माने फक्त आपले शरीर बनवले माताजी. कृष्णाशी निगडीत आहोत, ब्रह्माजींशी नाही. ब्रह्माजी हे सेकंडरी क्रिएटर आहेत. सेकंडरी क्रिएटर हा, दुसरे निर्माता आहेत ना ते? उदाहरणार्थ मी हा दुय्यम. द्वितीय, सेकंडरीला आपण मराठीत काय म्हणतो? द्वितीय दुय्यम. आहेत. नाही, दुय्यम मला निर्माता. म्हणायचं होतं की दुय्य जीवतत्व आपण जेव्हा म्हणतो म्हणजे ब्रह्मा हे सुद्धा जीवतत्वच आहेत ना हे? हो, बरोबर आहे. पण मी ब्रह्माशी हा, निगडीत तसंच. का म्हणत नाहीये? कारण ब्रह्मा बदलत राहतात. ठीक आहे. हा आत्ताचे हा जे हा ब्रह्म आहेत, पुढचे जे ब्रह्मा होतील ते त्यावेळेसचे जे जीव पात्र आहेत त्याला कृष्ण ब्रह्मा म्हणून निवडतील. आणि त्यासाठी ओके. क्रायटेरिया पण दिलेला आहे शास्त्रामध्ये. कोणत्या म्हणजे क्रायटेरिया? त्यांच्या 100 वर्षाच्या कालावधीनंतर ना? 100 वर्ष. हो. करेक्ट. ओके. ठीक आहे? ओके. हरे कृष्ण प्रभूजी, सादर हरे प्रणाम. कृष्ण. आणि हरे प्रभूजी थोडंसं एक विचारायचं होतं की हां. कालचा जो एक व्हिडिओ मी शेअर केला ना प्रभूजी, तर ती छोटी एवलीशी हो, मुलगी मी इतकी खूप सुंदर ते म्हणतीये, तर म्हणजे इतकं ते अद्भुत वाटतंय आणि मला ते कुठेतरी म्हणजे खूप मनामध्ये प्रश्न तर होतेच की प्रभूजी याचा निगडीत म्हणजे प्लीज करेक्ट मी, की आपला जो 9वा अध्याय आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना माम प्रयुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मग हे काही निगडीत आहे का? म्हणजे जसं भगवंत ह्याचा सांभाळ करतायत आणि हे प्रारब्ध आहेत, आधीचे संचित आहे का प्रभूजी? तुम्ही शेवटचं जे शब्द वापरला तो एक्झॅक्ट करत आहे, की त्या मुलीने तिच्याकडे योगक्षेमम. पाहिल्या कळतं, की तिने 90-95% भक्ती तिची पूर्ण झालेली माताजी. तिचं थोडासा भक्तीचा भाग बाकी आहे, ज्याच्याकडून ती ज्या भागामुळे ती भगवत धामात जाण्यापासून थांबली, तर तो भाग हा. या जन्मामध्ये पूर्ण करेल ती आणि भक्ती पूर्ण होऊन जाईल माताजी. कारण एवढ्या लहानपणी आणि इतक्या सहजपणे ती भगवद्गीतेचे श्लोक म्हणत आहे, याचा अर्थ ती हो. अगोदरच्या जन्मामध्ये तिने निश्चित पालन केलेलं आहे भक्ती मार्गाचं. क्लिअर आहे. ठीक आहे. जसं आपण खूपच म्हणून मला मनात होतं येस येस भागवतात पण प्रभूजी. उदाहरण पाहतो आपण, जसं गजेंद्राचं. गजेंद्र हे अगोदरच्या जन्मामध्ये इंद्रद्युम्न महाराज होते आणि त्यांनी ज्या प्रार्थना शिकल्या, आत्मसात केल्या, त्या त्यांच्या लक्षात आल्या पुढच्या जन्मामध्ये, एका प्राण्याच्या जन्मात असून पण. तर तसं ही लहान मुलगी त्या लहान वयामध्ये या जन्मात शिकणं वगैरे शक्य नाही. अगोदरच्या जन्माचे हे सुकृती आहे. सुकृती आहे, बरोबर. येस प्रभूजी. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर. वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी, माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण हरे प्रभूजी, कृष्ण. सादर प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण.